शिक्षण गीता. शिक्षण अपूर्व आधुनिक, शिक्षण पर्व दर्शनिक. आव्हान जीवन पूर्ण तृप्त, मानव जीवन परंपरागत. विश्वास जीवन निरंतर, शाश्वत शिक्षण ओंकार. आयुष्य कार्यक्रम अपार, आशीर्वाद मनुष्य साकार. शिक्षणा नसे तरुणोपाय, साक्षर जन उपाय. आदान प्रदान विद्या, आभार शिक्षण सुविद्या. शिक्षण हे अपूर्व आहे आणि आधुनिक आहे. आर्ट ऑफ वर्किंगचं आपण एक पैलू उलगडताना आपल्याला असं आढळून येईल की कोणतंही शिक्षण असू दे, ते जीवन पर्व असतं आणि ते जीवन पर्व दर्शवणारं असतं. जीवनाचं आव्हान पूर्ण तृप्तीने प्रदान करणारं तत्व हे शिक्षणाचं आहे. मानव जीवनात ते परंपरागत आलेलं आहे. पूर्वी गुरुकुल पद्धती होती. शिष्य जायचा गुरुकडे, तिकडे शिकायचा, तिकडे विद्या पारंगत व्हायचा तो, आणि त्यांच्या परीक्षासुद्धा व्हायच्या. पुराणामध्ये आपल्याला ते दिसून येईल. अर्जुन जो होता, तो कर्ण होता, किंवा स्वतः श्रीकृष्ण होता, हे आश्रमात जाऊन गुरूंचं शिक्षण घेत होते. भारतामध्ये तक्षशिला नावाचं विद्यापीठ होतं त्या काळामध्ये. तिथे परदेशातून लोक किंवा विद्यार्थी शिकायला येत असत, एवढी त्याची कीर्ती होती. अनेक गुरुकुलं भारतामध्ये होती पूर्वी. आता आपल्याकडचे विद्यार्थी परदेशात जातात शिकायला. डॉक्टर होऊन येतात, इंजिनियर होऊन येतात, एखादी विद्या आत्मसात करून मायदेशात येतात. शिक्षण हे कुठेही घेतलं जातं नाही. त्या शिक्षणाला वयाचं बंधन नाही आहे. लहान मोठा कोणी शिक्षण घेऊ शकतो. शिक्षण गीता ही जीवनामध्ये खूप काही शिकवणारी आहे. शिक्षणाचं महत्त्व मनुष्याला पुराण काळापासून ज्ञात आहे. शिक्षण हे ज्ञान आहे. ज्ञान हे विज्ञान आहे. जिथे ज्ञान आणि विज्ञान आहे तिथं शिक्षण आहे. लक्षात ठेवा. मनुष्य सतत काही ना काहीतरी गोष्टी शिकत राहतो. एखादी कला शिकतो, एखादं गाणं शिकतो, एखादी विद्या शिकतो, किंवा एखादी गोष्ट शिकतो, एखादा विचार सुद्धा तो शिकतो. शिकणं यासारखं पुण्य नाही, यासारखं कार्य नाही. जो कोणी शिकवणारा असेल, मग तो वयाने लहान असेल मोठा असेल, त्याकडे लक्ष न देता तो काय शिकवतो, तो कसं शिकवतो, याकडे लक्ष द्यायला हवे. माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून तो कनिष्ठ आहे किंवा त्याचे विचार साधे असं न समजता त्याची बुद्धिमत्ता तो शिकवत असलेल्या विषयातून दिसून येते. असे अनेक उदाहरणं तुम्हाला घेता येतील तर पाहता येतील. शिक्षणाने मनुष्याची बुद्धी तल्लख बनते. एखादा जुनाट विचार असेल आणि त्या जुनाट विचारावर तुम्हाला कोणतरी प्रबोधन केलं, नवीन माहिती सांगितली, तुमचे डोळे चमकतात. अरे, इतर माहिती भन्नाट आहे, इतर माहिती खूपच चांगली आहे, आपल्याला माहितीच नव्हतं. तुमच्या डोळ्यावरची झापडं शिक्षण दूर करतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्याला तो गुरगुरतो. शिक्षण हे असं औषध आहे जे जीवन शेवटपर्यंत टवटवीत ठेवतं. शिक्षणाची जादूच तशी आहे बघा. तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळते, नवीन नवीन
क्षेत्र तुम्ही धुंडाळता, नवीन शाखा असतात, नवीन क्षेत्र असतात, नवीन माहिती असते, अनेक 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 प्रकारचं शिक्षण तुम्हाला घेता येतं आणि ते निरंतर घेता येतं. हे लक्षात घ्या. मनुष्य हा शिक्षणाचा विद्यार्थी आहे, तो शेवटपर्यंत आहेच. मनुष्याचं शिक्षण संपत नाही. मनुष्य कितीही म्हणाला की मी असा आहे, मी तसा आहे, तो एका क्षेत्रामधला तो पारंगत असतो. पण जीवनाची क्षेत्र तर अनेक आहेत. कला विभाग आहे, वाणिज्य विभाग आहे, अनेक विभाग आहेत. आव्हान जीवन पूर्णतृप्त मानव जीवन परंपरा, विश्वास जीवन निरंतर, शाश्वत शिक्षण ओंकार. शिक्षणाचा जो ओंकार आहे तो शाश्वत आहे, न संपणारा आहे. नवीन नवीन पद्धती, नवीन नवीन अभ्यासक्रम, नवीन नवीन विषय शिक्षणात येतात, आधुनिक येतात. आता काय आहे, डिजिटल शिक्षण आहे. तुम्हाला ऑनलाईन शिकता येतं, कॉम्प्युटरमार्फत, इंटरनेटमार्फत तुम्ही घरी बसल्या शिकू शकता. पूर्वी पत्र व्यवहाराने शिकवलं जायचं, करस्पॉन्डन्स कोर्स त्याला म्हणायचे. आता दूरशिक्षण पद्धती आहे. घरी अभ्यास करा, विद्यापीठात जाऊन परीक्षा द्या. आता वेगळ्या पद्धती आहेत. विद्यार्थ्याचा कल पाहून त्याची अभ्यास पद्धती ठरवली जाते. विद्यार्थ्याला काय आवडतं, त्याची आवड कुठं आहे, त्याचे प्रयोग केले जातात आणि मग तो विद्यार्थी कुठचा कल काय आहे त्यानुसार त्याला क्षेत्र दिलं जातं. उदाहरण, एखाद्या विद्यार्थ्याला चित्र काढायची आवड असेल तर त्याला चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये नाव घातलं जातं. त्याचे पालक जर हुशार असतील आणि जास्त जर शिक्षित असतील व त्यांना शिक्षणाची आवड असेल तर ती गोष्ट विनासायास करतात. काही लोक आपल्या मुलाला अमुकच बनायचं असं मुद्दाम त्याच्यावर बिंबवतात आणि त्या दिशेला त्याला टाकतात. पण अशी लोक त्या क्षेत्रात रमताच असं नाही. मला अनेक उदाहरणं मिळतील. उदाहरणार्थ, डॉक्टर लोक जे आहेत ते अभिनेते होतात, ते हिरो होतात, ते ॲक्टर होतात. महिला वर्गसुद्धा आहे, त्यामध्ये इंजिनियरसुद्धा येतात. छंद, तुमच्या छंदातून तुमचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, असं आता हल्ली घडतंय. डिजिटल, तुम्हाला शाळेपर्यंत जायची गरज नाही, शाळा तुमच्या घरात येते. मोबाईल मार्फत, टॅब मार्फत, लॅपटॉप मार्फत, संगणकामार्फत तुम्ही शिकू शकता. दूरवर बसवून तुमचे शिक्षक, तुमचे गुरु तुम्हाला त्या विषयाची माहिती देतात आणि एकाच वेळी अनेक विद्यार्थी त्यामार्फत शिकतात. प्रगत ज्ञान तुम्हाला मिळतं आणि माहितीचं मायाजाल, माहितीचं एकदम अफाट पसारा तुम्हाला, खजिना म्हणा, तुम्हाला त्या मार्फत मिळू शकतो. हे जे शिक्षण आहे हे शिक्षण आयुष्याला घडवतं. लक्षात ठेवा. आयुष्य कार्यक्रम अपार, आशीर्वाद मनुष्य साकार. आयुष्याचा कार्यक्रम जे अपार आहे, अपाट आहे, ते तुम्हाला शिक्षण शिकवतं. तुम्ही कसं बोलावं, कसं वागावं, तुमच्या सुधारणा का, तुम्हाला माणूस म्हणून घडवायला शिक्षण हे कारणीभूत आहे. शिक्षण नसेल तुम्ही तर निरक्षर राहाल. जो साक्षर आहे त्याला अक्षर गिरवता येते, हे लक्षात घ्या. ग म भ न लहानपणापासून धडे दिले जातात, पाढे म्हटले जातात, वधवून घेतात, पाठांतर करून घेतलं जातं. लहानपणी तुमचा जर शिक्षणाचा पाया मजबूत असेल तर तुम्ही शालेय वयामध्ये हुशार विद्यार्थी म्हणून चमकू शकता. तुमची ग्रहण करण्याची जी बुद्धी आहे, शक्ती आहे, ती तुम्हाला डेव्हलप करता येते. त्यासाठी लहानपणापासून तुम्हाला शिक्षणाची आवड पाहिजे. अनेक लोक तुम्हाला असे आढळतील की त्यांना शिक्षणात रस नसतो, पण ते खूप मोठे बनतात. कोणी प्राध्यापक बनतो, कोणी संशोधक बनतो,
कोणी चित्रपट निर्माता बनतो, कोणी काही बनू शकतो. पण ज्याला आवडेल तसं शिक्षण त्याला मिळालं तर आता अर्थात त्याच्यामध्ये खूप कालावधी निघून जातो. लगेच काय त्या घटना घडत नाहीत, असे कष्ट घ्यावे लागतात. उद्योगपती जे आहेत किंवा जे उच्च पदाला जे लोक आहेत त्यांचं सगळंच उच्च शिक्षण झालेलं नाही आहे. अनुभवाच्या जोरावर ते उच्च पदाला गेलेले आहेत. प्रॅक्टिस कम मॅन परफेक्ट, सराव तुम्हाला घडवतो. त्या गोष्टीचा सराव पाहिजे, अभ्यासाचा सराव पाहिजे. उजळणी ज्याला म्हटली जाते तसं पाहिजे. तर तुम्ही चांगला विद्यार्थी म्हणून नावावर पास होऊ शकता. शिक्षणा नसे तरुणोपाय, साक्षर जनोपाय. जर कुणाला साक्षर व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. अख्खी जनता जर साक्षर झाली तर तो देश कुठच्या पुढे जाऊन पोहोचेल. आपल्या काही राज्यामध्ये 100%, 90% साक्षरतेचं प्रमाण आहे. अजून आपलं राष्ट्र एवढं शिक्षणामध्ये उच्च पदाला जाऊन पोचलं नाही. तुम्हाला वाचता येणं हा तुमचा गुण आहे, हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्हाला लिहिता येणं, तुम्हाला लिहिलेलं सांगता येणं हा शिक्षणाचा फायदा आहे. शिक्षणाने तुम्हाला अनेक गोष्टी माहीत होतात, कायदेशीर बाबी माहीत पडतात. तुम्ही वर्तमानपत्र वाचता, पुस्तकं वाचता, मासिकं वाचता, कादंबऱ्या वाचता, कविता वाचता, धडे वाचता, ग्रंथ वाचता. त्यावेळी तुम्हाला तुमची बुद्धी शिकवते. शिकणं म्हणजेच शिक्षण घेणं, लक्षात ठेवा. शिकायला कमीपणा बाळगू नका करू. शिक्षण तुम्ही घेता पण तुम्ही राष्ट्राची सेवा करता. तर राष्ट्र तुम्हाला शिक्षणाची संधी देतं आणि त्या संधीचं तुम्ही सोनं करून घेता आणि सोनं झाल्यावर तुम्ही तरुणपणे राष्ट्रासाठी काम करता. भले ती तुमची नोकरी स्वतःची असेल पण तुमच्या नोकरीच्या माध्यमातून तुम्ही राष्ट्रसेवा करता. शिक्षण हे धाडसाचं काम आहे. किती वर्ष तुम्हाला शिकावी लागतात? 15 वर्ष. त्यानंतर मनुष्य ग्रॅज्युएट होतो, पदवीधर होतो. तर तो नापास झाला नाही तर. आदान प्रदान विद्या, आभार शिक्षण सुविद्या. ज्या काही विद्या आहेत, तुमच्याकडे समजा एक विद्या आहे सुतारकामाची, की तुम्ही तुमच्या मागच्या पिढीला शिकवली पाहिजे, तिचं दान केलं पाहिजे. विद्या दान. अर्थात काही लोक याचे पैसे घेतात, त्याचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी विविध सुविधा आहेत. आधुनिक काळामध्ये तुम्हाला सुविधा भरपूर मिळालेल्या आहेत. शिक्षणाची फी भरायला काही लोकांकडे पैसे नसतात, फीसुद्धा माफ केली जाते. एवढं मोठं शिक्षण राष्ट्र तुम्हाला देतं आणि तुम्ही शिकत नाही, हे चुकीचं आहे. शिका शिका आणि मग तुम्ही मनुष्य म्हणून आकारास येता. हे लक्षात ठेवा. शिक्षण हे खूप मोठं तत्व आहे. दुसऱ्याकडून शिकणं, दुसऱ्याला शिकवणं, हे जे आदानप्रदान होतात गोष्टी, त्यातूनच जीवन घडतं, त्यातूनच राष्ट्र आकाराला येतं, त्यातूनच गावाचं रक्षण होतं, त्यातूनच शहराचं संरक्षण होतं. कारण तुम्ही शिकल्यामुळे तुम्हाला एक ज्ञानदृष्टी प्राप्त होते. हे चूक, ते बरोबर, ते आणखीन बरोबर आहे. ही गोष्ट तर एकदम सापच चूक आहे आणि ते बिनचूक, अशी तुम्हाला विचारशक्ती प्राप्त होते. हे लक्षात ठेवा. आम्ही काय करतो, चाकोरीबद्ध शिक्षण घेतो, त्याचा जीवनात उपयोग करून घेत नाही. चाकोरीबद्ध तुम्ही शिकलात तरी त्या शिक्षणाचा तुमच्या जीवनात तुम्हाला उपयोग करून घेता आला पाहिजे. अनेक माणसं त्याचा उपयोग करतात. काही लोक एक अशी विशिष्ट लाईन पकडतात, ती लाईन त्यांना भरभराटीकडे, समृद्धीकडे घेऊन जाते.
मग आपण म्हणतो अरे त्याच्याकडे काय पैसा आहे, त्याच्याकडे काय समृद्धी आहे, पण तो लहानपणापासून एका विशिष्ट ध्येयाने पछाडलेला होता आणि त्यामुळे तो इंजिनियर झाला, त्यामुळे तो डॉक्टर झाला. त्याने ठरवलं होतं मला काय व्हायचं आहे. नुसतं शिकत बसून अर्थ नाही. तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्हाला काय बनायचं आहे, याचं शिक्षण तुम्ही घ्या. कौशल्य आधारित शिक्षण तुम्ही घ्यायला पाहिजे, तर तुम्ही सक्सेसफुल मनुष्य बनू शकता. हां, शिक्षण मनुष्याला यशस्वी बनवतं. मनुष्याच्या आयुष्याची घोडदौड वाटचाल शिक्षणच करून देतं. हल्ली अनेक मुलांना शिकलेली पत्नी लाभते आणि मुलांनासुद्धा शिकलेला मुलगा लाभतो. याचं सगळं श्रेय हे राष्ट्राला जातं. राष्ट्राने शिक्षणाची मोहीम राबवली. राष्ट्रातील शिक्षक वर्गाने शिकवण्याचे कष्ट घेतले आणि जनता साक्षर केली. हे लक्षात घ्या. हे तर आर्ट ऑफ वर्किंगचं पूर्ण काय आपण त्याला म्हणतो एकदम पूर्ण असं वर्तुळ आहे. आणि त्या शिक्षणाचं चक्रव्यूह भेदून मनुष्य आपल्या आयुष्यात पूर्णत्वास येतो. मनुष्य म्हणून साकार होतो, मनुष्य म्हणून उदय होतो. शिक्षणाचं महत्त्व खूप आहे, लक्षात घ्या. प्रत्येकजण शिकला पाहिजे. गरीब असो श्रीमंत असो त्यांनी शिकायलाच पाहिजे. शिकणं म्हणजेच जगणं, हेच गोष्ट लक्षात ठेवा.